जय शिवराय. काल एक छोटासा व्हिडिओ आपला इंस्टाग्रामला टाकलेला. तर पाकिस्तानचा झेंडा होता तो आम्ही कार्यक्रमात खाली पायाच्या खाली टाकला आणि एक निषेध व्यक्त केला. तर त्याच्या खाली बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या. तर त्या कमेंटसाठी व्हिडिओ नाही करत आहे, पण सगळ्यात महत्वाचं काही जणांनी कमेंट केलं तुमचं काम चांगलं आहे, याच्यामध्ये पडू नका. पण जिथं आपण अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवराय यांचं नाव घेऊन समाजामध्ये काम करतो आणि राहिला विषय मी काही एवढाही मोठा समस्या बघ नाही का बाबा आपल्या धर्मावर वेळ आली किंवा आपला धर्म विचारून जर एखादा जाणून बुजून आपल्या देशातल्या माणसांना मारत असेल तर याच्यावर आपणही बोललं पाहिजे. हिंदू असल्याचा मी प्रत्येक वेळेस सांगत होतो, मला अभिमान आहे. माझे मुस्लिम मित्रही आहे, बरेच जण आपल्या या शिवकार्याला सुद्धा मुस्लिम बांधव एक शिवरायांचा मावळा म्हणून मदत करत असतात. तर 100% आज महाराष्ट्रातील असतील, भारतातील असतील, असे असंख्य मुसलमान जे आपल्या हिंदुस्थानला हिंदुस्थान म्हणतात आणि इथं प्रेमाने राहतात. पण तुम्ही एकदा छोटासा विचार करा तर तुमच्या घरातला जर एखादा माणूस फिरायला गेलाय आणि करता माणूस म्हणजे घर त्यांच्यावर चालतं. आज मुंबई सारख्या शहरामध्ये असतील किंवा भारतात बऱ्याच ठिकाणची आज 27-28 लोकांनी ज्यांनी प्राण गमावलाय त्यांच्या एकदा घरात जाऊन परिस्थिती तर पहा, म्हणजे त्यांच्यावर काय वेळ आली असेल. आज त्यांनी कोणाकडे बघून आपलं आयुष्य जगायचं, आयुष्यभर आता त्यांच्या मनात ही सल राहणार का आपण एक आपला देश म्हणून आपलं काश्मीर म्हणून त्या ठिकाणी फिरायला गेलो. तिथं पर्यटन आज लोकांचं सगळं आयुष्य जे ते पर्यटनावर चालू आहे. म्हणजे आपण हे सगळे एकत्रच राहतोय, पण काही लोक जर तिथं येऊन धर्म विचारून जर मारत असतील तर हे चुकीचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जो झेंडा पायाखाली ठेवला तर तो काय पाकिस्तान देशाचा आहे ना. जर तो देश अशा लोकांना जर पाठीशी घालत असेल, अशा लोकांना जर तिथं बळ देत असेल तर मग त्यांचा झेंडा नाही पायाखाली तुडवायचा, मग काय करायचं. आपल्या देशाने कधी असं केलंय का याचा एक बारकाईने विचार करा. आणि आता आपण बॉर्डरवर जाऊन त्यांना मारू शकत नाही, जे अतिरेकी आहेत त्यांना आपण पकडू शकत नाही. तिथं आपली इंडियन आर्मी काम करते, पोलीस काम करतायत. त्यांना सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि धन्यवाद देणारा काही एवढा मोठा माणूस नाही, पण त्यांचे आज आपल्यावर उपकार आहे. आपण आज समाजामध्ये जे काम करतो, राहतो, जे सणवार साजरे करतो ते फक्त त्यांच्यामुळे. तर विचार करा आणि फक्त कमेंट करताना जे इंडियन आर्मीचे जवान असतील आजपर्यंत जे शहीद झाले, कुणी शहीद केले, पाकिस्तानच पाठबळ देते ना. त्यांचा झेंडा जर पायाखाली तोडावला, ते जर आपल्या देशावर हल्ला करण्यासाठी जर AK-47 सारख्या जर बंदुकी उचलू शकतात तर आपण त्यांचा झेंडा पायाखाली घेऊ शकत नाही का. तर आम्ही जो काल काय एक निषेध व्यक्त केला तर तो अधिकार आपल्याला आहे. कोणालाही कोणत्या जाती धर्माला नाव ठेवायचं नाही. आज प्रत्येक मुसलमान बांधव आपल्या प्रत्येक सणावारात सहभागी होतो. आपलेही लोक त्यांच्या कार्यक्रमात जातात, आनंदात सगळे राहतात. पण हा निषेध फक्त पाकिस्तानचा आहे. मग तुम्ही जर तिकडचेच असाल तर 100% निषेध व्यक्त करा. तर कोणी कमेंट करताना फक्त विचार करून करा. परत एकदा मी योगेश दादांनी आम्ही जो काय छोटासा एक निषेध व्यक्त केला योगेश दादा माकम मित्र परिवार यांच्या वतीने, शिवरुनिया प्रतिष्ठान यांच्या वतीने आणि असंख्य मुस्लिम बांधव आहेत त्यांनी सुद्धा पाकिस्तानच्या झेंड्याचा निषेध व्यक्त केला. आपण जास्त काही करू शकत नाही, पण निषेध व्यक्त करायला तसे का ज्या वेळेस आपण एखादा निषेध व्यक्त करू तेव्हा कुठेतरी त्याला वाचप उठल. आज मोदी साहेबांनी, मी कोणत्या पक्षाचा नाही, पण एक निर्णय घेतला. आज त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली, असे हल्ले होऊ नये यासाठी आपण एक छोटासा सगळेजण मिळून आपल्या धर्माच्या बद्दल बोलू, याही लोकांना आपल्या सोबत घेऊ, आज या पाकिस्तानचा निषेध व्यक्त करू. आणि परत एकदा जे आपले इंडियन आर्मीचे जेवढे जवान आहे आजपर्यंत शहीद झालेले त्यांना मानवंदना देऊ. जे आता त्या दिवशी पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्यांना वीरमरण आले त्यांनाही भावपूर्ण आदरांजली अर्पित करू. आणि फक्त कमेंट करा, तुम्ही 100% करा, फक्त त्याचा अभ्यास करून करा. कोणत्या मुस्लिम बांधवाचा आपण याच्यामध्ये निषेध व्यक्त करत नाही तर त्या देशाचा करतोय, त्यांच्या धर्माचा किंवा त्यांच्या देवाचा आपण अपमान करत नाही. कारण का आपण सगळे एकत्र राहतो एवढा विचार करा. आणि एक छोटंसं मत मांडलं आणि काम तर 100% चांगले आपले इथं. माझे इथं मुस्लिम बांधव आहेत, ते रोज टोपी घालून आपल्या इथं छत्रपती शिवरायांच्या मूर्ती पुढे जेवायला बसतात, 2 घास खातात. तर हा अभिमानी का आपण सगळेजण आश्रमात पण एकत्र राहतोय.